भट्टीसारखे खारे शेंगदाणे आपले 10 मिनिटात बनवून तयार होतात आणि खायला पण एवढे क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात ना, तर खरंच खूपच छान अशी टेस्ट असते आणि झटपट बनता, जास्त काही वेळ लागत नाही. हाय, हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर बघा, आज मी तुमच्यासोबत एक जुनी आठवण अशी शेअर करणार आहे. तर जुनी आठवणची रेसिपी. तर बघा, आपण शाळेमध्ये होतो तेव्हा शाळेमध्ये असे खारे शेंगदाणे विकायला यायचे, तर ते टेस्टीला खूपच छान लागायचे आणि तीच आठवण आली. तर आजारी असल्यामुळे तोंडाला काही चव नव्हती माझ्या पण आभीच्या पण, तर म्हटलं चांगला काहीतरी असा बनवावं. तर मग मी खास बनवत आहे खारे शेंगदाणे. तर तीच मी रेसिपी तुमच्यासोबत तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथं मी घेतलेले आहेत 1 वाटी शेंगदाणे. तर खारे शेंगदाणे बनवणार आहेत एकदम भट्टी सारखे, घरच्या घरीच बनवणार आहोत. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर मी इथं थोडेच घेतले होते, कारण की आज मी वेगळ्या पद्धतीनं बनवत होते. एकदम सगळ्यात सोपी पद्धत होती ती बनवत होते. तर खारे शेंगदाणे बनवायची बऱ्याच साऱ्या पद्धती आहेत, तर खूप साऱ्या पद्धती असतात. तर ही आपण सगळ्यात साधी सोपी पद्धत आपण असं बनणार आहोत. तर बघा, आता हे शेंगदाणे मी एकदम व्यवस्थित भाजून घेत आहे. तर एकदम कमी गॅसवर आपल्याला भाजायचे आहे शेंगदाणे. तर जास्त फुल गॅसवर भाजायचे पण नाही, एकदम स्लो गॅसवर भाजायचे आहे. जेव्हा आपण कमी गॅसवर भाजतो तेव्हा ते आतमधूनच भाजले जातात, एकदम कुरकुरीत होतात. तर त्यामुळे एकदम कमी गॅसवरच आपल्याला इथं आपले शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. तर इथं शेंगदाणे पण भाजत आहे. तर तोपर्यंत शेंगदाणे भाजूपर्यंत आपण लगेच इथं मिठाचं पाणी बनवून घ्यायचं आहे, कारण की मी इथं मिठाचं पाणी बनवून टाकणार आहे. तर इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. तर 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, त्या अंदाजे 1 चमचाभरच मीठ घ्यायचं आहे, कारण की जास्त आपल्याला पूर्ण मीठ घालायचं नाही, फक्त मिठाचं पाणी घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मीठ घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला अगदी 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर मस्त आपल्याला त्याचं पाणी करून घ्यायचं आहे. तर एकदम पटकन पूर्ण पाणी पण होत नाही, त्यात कितीतरी मीठ तसंच राहते. तर त्यामुळे आपल्याला होता होईल तेवढं हे करून घ्यायचं आहे. आणि इकडं मस्तपैकी आपले शेंगदाणे पण, खारे शेंगदाणे पण मस्त असे भाजून झाले आहेत. अगदी 10-15 मिनटं लागतो. 10-15 मिनटात आपल्याला एकदम हळू मंद गॅसवर भाजायचे आहे. आणि बघू शकता किती छान असे मस्त भाजलेले आहेत शेंगदाणे. मस्त लगे इकडे साल पण निघायला लागलेले आहेत, एकदमच मस्त झाले. इकडं पाणी पण, मिठाचं पाणी पण आपलं इथं तयार आहे. पूर्ण तर वितळलेलं नाही आहे मीठ, पण मग तरी बऱ्याच पद्धतीनं बरंच राहिलेलं आहे मीठ. आणि त्यानंतर मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केल्याच्या नंतर आपल्याला जे मिठाचं पाणी आहे ते यात घालून घ्यायचं आहे. तर ही बघा एकदम सोपी पद्धत आहे. तर बऱ्याच पद्धती आहे, तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की, पण ही पद्धत एकदम सोपी आहे, कारण की जास्त वेळ पण लागत नाही. आणि त्यामुळं त्यानंतर आपल्याला हे पाणी सगळं घालून घ्यायचं आहे. तर गॅस तर बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला मिठाचं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि वरतून मीठ पण आहे, तर थोडंसं तव्यावरच ठेवायचं. गरम गरम का घालायचं आहे, जेणेकरून ते शेंगदाणे मिठाचं पाणी शोषून घेतं आणि जे राहिलेले मीठ आहे का ते सोडून देतो. तर त्यामुळे आपल्याला हे अगदी 2 मिनटं हलवतच राहायचं आहे. जोपर्यंत आपले शेंगदाणे कुरकुराचा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवतच राहायचं आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान होत आहे. आणि जे जास्त मीठ होतं ते आपलं सगळं खाली निघून जात आहे. तर बघू शकता तुम्ही आपल्या शेंगदाण्याला फक्त पाणी लागलेलं आहे जे मिठाचं आहे ते, आणि जे जास्तीचं मीठ आहे ते तव्याला तसंच खाली राहिलेलं आहे. तर बघू शकता. तर अशा पद्धतीनं सारखं हलवत आपल्याला त्याला हे करायचं आहे. त्यानंतर बघू शकता मस्तपैकी सगळं शेंगदाण्यानं मीठ सोडलं आहे आणि बघू शकता किती एकदम क्रिस्पी मस्त झालेले आहेत. तर चला आता आपण हे काढून घेऊ. तर एका प्लेटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मीठ अजिबात राहिलेलं नाही आपल्याला. एकदम मस्त पाण्याने पूर्ण शोषून घेतलेलं आहे पाणी शेंगदाण्याने आणि एकदम मस्त झालेले आहेत. आणि राहिलेले मीठ आपण पुन्हा यूज करू शकतो, भाजीत वगैरे कशात पण यूज करू शकतो. आणि साली बघा किती एकदम इझिली निघत आहे, एकदम मस्त होत आहे, एकदम कुरकुरे झालेले आहे आणि मस्त खायला पण टेस्टी लागतं, खूप छान. तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपण असे वाटीभर शेंगदाणे होते, तर मस्त वाटीभरच झालेले आहे. तर कसे वाटली आजची तुम्हाला ही शेंगदाण्याची रेसिपी? तर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.